याचं मांस खा, याच्या वजनाचं मांस माझ्या अंगावरचं मी काढून देतो. शेवटी स्वतः तो त्या तराजूत बसला आणि शेवटी म्हणजे मलाच खा. एवढे त्या ठिकाणी धर्मदृष्टीने चालणारे राजे होते. न्यायपूर्वक संचित केलेल्या अन्नाने उत्तम फळाची प्राप्ती होते. पण क्रोधामध्ये, लोभामध्ये तुम्ही जे गेले तर तुम्ही स्वर्गच्युत होता, तुम्हाला ती प्राप्ती होऊ शकत नाही. या ठिकाणी अनेक राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ होत आहेत, परंतु त्या ठिकाणी जो यज्ञ झाला, जे खाली सांडलं होतं ना ते सातूचं पीठ, त्याचे कण फक्त माझ्या तोंडाला लागले आणि माझं तोंड जे आहे सोन्याचं झालं. त्याच्यापेक्षा जास्त तर काही नव्हतंच, पण जे काही होतं ते अतिशय चांगलं होतं. थोडं करा स्वतःसाठी, जास्त करा लोकांसाठी. थोडंच करा पण काय करा, चांगलं करा. मला खूप काय करायचं म्हणून किती पारायण करतो, कोणती चंडी, सहस्त्र चंडी. आम्हाला कोणता यज्ञ करायचा, अतिरुद्र याग करायचा. अरे एक रुद्र बरोबर कर, एक मंत्र बरोबर म्हण. फक्त काय राजाला माझ्या श्राद्धाला, आमच्याकडच्या श्राद्धाला कोण आलेले आहे, राजेसाहेब आले. त्या राजेसाहेबांचे सगळे याच्यासाठी दिमतीला लागला. श्राद्धाची वेळ जी आहे ती निघून गेली. श्राद्ध न टके बोलबाला झाला की यांनी काय केलं, याच्याकडच्या श्राद्धामध्ये राजा आला, पण श्राद्ध झालं का, श्राद्ध झालं नाही, राजसिक. अशा प्रकारे तुम्ही जे आहे तो धर्म म्हणतोय, तुम्ही शरीराचा उद्धार केलेला आहे. उद्धरेत आत्मनात मानम. तुम्ही स्वतःच्या शरीराचा या दानाने, या त्यागाने उद्धार केलाय. त्याच्यामुळे तुमची जी आहे अविचल कीर्ती राहील. मरावे परी उत्तम कीर्तीची उरे पाठीमागे, असं माणसाचं जे आहे ते वर्तन असलं पाहिजे. मग माझं जे अर्ध शरीर सोन्याचं झालं, ते अर्ध शरीर बाकीचं उरलेलं पूर्ण होण्यासाठी मी इतस्तता फिरतो आहे. पण तो जसा यज्ञ झाला तसा यज्ञ मला अद्याप तो या भूतलावर दिसला नाही. माझी अपेक्षा होती की इथे तरी मला ती संधी प्राप्त होईल, माझं शरीर सोन्याचं होईल, पण इथेही ते झालेलं नाही. म्हणून मी म्हणालो की हा जो यज्ञ आहे, ज्याचा डंका तुम्ही वाजवत आहात, अश्वमेध केला, पृथ्वीचं संचालन केलं, दान केली, तो यज्ञ त्या ब्राह्मणाने केलेल्या शेरभर सातूच्या दानापेक्षाही श्रेष्ठ काही नाही आहे. हे जेव्हा सगळ्यांनी ऐकलं तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले. आपल्याला काय वाटते, आपण केलं म्हणजे किती केलं, खूप केलं. ही पृथ्वी कशी आहे, अनेक रत्नांनी भरलेली आहे. बहुरत्नाम वसुंधरा. आपल्यापेक्षा खूप चांगले चांगले श्रेष्ठ लोक या ठिकाणी आहेत, पण आपली दृष्टी आपल्यापासून दुसरीकडे जातच नाही. मेरी मुर्गी की एक ही टाक, मी करेल तीच पूर्व दिशा. वैशंपायन उवाच न विस्मयस्ते नृपते यज्ञे कार्य कथंचन ऋषिकोटी सहस्राणी तपोवीर्ये दिवंगता. वैशंपायन म्हणतात की त्या ब्राह्मणाने तरी काही ना काही देऊन यज्ञ केला. शेरभर का होईना, इतकुसं का होईना, मुरभर का होईना, ते सातू दिलं. परंतु तितकं सुद्धा देण्याची गरज नाही. जे आत्तापर्यंत हजारो लाखो कोटी ऋषी यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, तो केवळ आणि केवळ कशाच्या भरोश्यावर, तपश्चर्येच्या भरोश्यावर केला. त्यांनी कुठल्या प्रकारचं दान केलं नाही, तप केलं, तपस्याचं बळ मिळवलं आणि दिव्य लोक प्राप्त करून घेतले.
आणि त्यांनी जे आहे हे तप कसं केलं. तप कशाला म्हणतात. ब्रह्मदेवाने पहिल्यांदा काय सांगितलं, त्याच्या कानावर काम ते शब्द आले, तप तप, तू काय कर, तप कर. आणि तप कर म्हणजे काय कर, हिमालयावर जाऊन बस कर. शरीराला तापवायचं का, आपल्या कशाने तापवायचं, अध्यात्म सहनशक्ती. सहनम सर्व दुःखाला, सहन करायचं, सुखही सहन करायचं आणि दुःखही सहन करायचं. कोण्याही प्राण्याचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माझ्याकडून कोणाच्या विषयी कधीही या जिभेतून वाईट गेलं नाही पाहिजे, कोणाची निंदास्तुती झाली नाही पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कुठल्या प्रकारचा भेदाभेद न करणं हेच काय आहे, एकदा करून होणार नाही. हे जो भेदाभेद आहे तो अखंड शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातून गेला पाहिजे. सगळेजण सारखे आहेत, सगळी जी आहे देवाचीच लेकरं आहेत. आपला कुठला भाव नसायला पाहिजे. आपला तो बाबा आहे, दुसरं ते कार्ट. हे कसं आहे, सोपं आणि साधं नाही. यालाच काय म्हणतात, तप म्हणतात. कोणत्याही प्राण्याचा द्रोह आपल्याकडून त्याच्याकडून झाला तर चालेल, पण आपल्याकडून झाला नाही पाहिजे. त्याच्याकडून त्याचा अज्ञान असेल, तो विसरला असेल किंवा तो भ्रांतीमध्ये असेल.